आज आपण दिवाळी विशेषमध्ये फेमस नाशिकचा चिवडा कसा बनवायचा हे बघणार आहोत। अर्धा किलोचा अचूक प्रमाण सांगितलेलं आहे आणि काही वेळेस काय होतं, चिवडा मऊ पडतो किंवा कडक राहत नाही किंवा मसाला सगळीकडून लागत नाही, मसाला खाली राहतो। ह्या चुका होऊ नये म्हणून शेवटपर्यंत रेसिपी बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा। आता आपण भाजके पोहे गरम करून घेऊ। आदल्या दिवशी उन्हात घातले आणि प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवले। आता चिवडा करताना फक्त थोडे 2-3 मिनिटं गरम करायचे, याने काय होतं, महिनाभर चिवडा आपला कुरकुरीत राहतो। आता आपण 2 चमचे तेल घेतलं, बडीशोप घेतली 1 चमचा, जिरे घेतले 1 चमचा, धने 1 चमचा आणि 1.5 चमचा तीळ। आपण चिवडा मसाला तयार करतोय घरी। आता 7-8 लवंग, 7-8 मिरे, 2-3 छोटे तुकडे दालचिनीचे आणि 3-4 तमालपत्र बारीक बारीक तुकडे करून घेऊ आणि छोटा हिंगाचा खडा, मसाल्यात वापरतो का नाही आपण हिंग, तो खडा घेतला। तो नसला तर हिंग अर्धा चमचा घातला तरी चालेल। आता मसाले खरपूस भाजून घेऊ आपण आणि थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। आता 100 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम खोबरं, 100 ग्रॅम डाळ्या आणि 2 मोठे मोठे कांदे घेतले बारीक चिरून आणि 200 ग्रॅम तेल आणि कढीपत्ता। आता आपण तेल गरम करून घेऊ। 200 ग्रॅम तेल घेतलं, अर्धा किलो चिवड्याला 200 ग्रॅम तेल घेतलं। आता खरपूस शेंगदाणे तळून घेऊ। सगळे पदार्थ आपण खरपूस तळून घेऊ, याने काय होतं, चिवडा मऊ पडत नाही आपला। डाळ तळायला वेळ नाही लागत, लगेच तळल्या जातात। आता आपण खोबरं तळून घेऊ। खोबरं पण सगळे पदार्थ बारीक गॅसवरच तळायचे, म्हणजे खरपूस तळल्या जातात आपले पदार्थ। आता कढीपत्ता पण तळून घेऊ आणि कांदा बारीक गॅसवर कांदा तळायचा। 2-3 मिनिटं लागतात कांदा बारीक गॅसवर तळायला। आता तळला कांदा, हळद, लाल तिखट, चाट मसाला आणि आपण बारीक केलेला मसाला 4 चमचे। आता तो मसाला घालून घेऊ। गॅस बंद करायचा बरं का मसाले घालताना। आता मीठ घालून घेऊ। मीठ याच्यातच घालायचं म्हणजे सगळीकडून लागतं मीठ। आणि 2 चमचे बेसन पीठ घातलं मी, आपलं डाळीचं पीठ, कारण की चिवड्याला सगळीकडून मसाला छान लागतो आणि मसाला खाली राहत नाही, म्हणून बेसन पीठ घालायचं। आता चिवडा सगळा मिक्स करून घेऊ आता आणि नंतर शेवट पिठी साखर घालायची 4-5 चमचे आणि परत मिक्स करायचा। हा झाला आपला नाशिकचा फेमस चिवडा। रेसिपी आवडत असेल तर सबस्क्राईब करा।